नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. नागपूरमधल्या तापमानाचा पारा खाली आलाय, पण राजकारणाचा पारा मात्र चांगलाच वर गेलाय. आणि याला कारण ठरलंय माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी फोडलेला कॅश बॉम्ब. दानवेंनी एकूण 3 व्हिडिओ एक्सवर पोस्ट केले, ज्यामध्ये एक व्यक्तीही दिसतेय. ही व्यक्ती म्हणजे अलिबाग मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत का, असा सवालही अप्रत्यक्षपणे केला. एकीकडे अशा पद्धतीनं एवढ्या नोटाच्या रास, ज्याला म्हणतात धान्याची जशी रास अशी तशी नोटांची रास या मंत्र्यांकडे, या आमदारांकडे पडलेली आहे. माझा मुद्दा तोच आहे की एकीकडे शेतकरी दिवाळी साजरा करत नाही आणि हे एकीकडे राज्याचं दिवाळं काढतायत. दळवींनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत. एआयचा वापर करून हा व्हिडिओ बनवल्याचं दळवींनी म्हटलंय. आता आपण पहिलं एआयच्या माध्यमातून कसे व्हिडिओ बनवले जातात, आता मॉक करून केलेला तो आपला व्हिडिओ दिसतोय. आणि मी सांगितलं बघा, सत्याचा अंशतः जरी असेल तरी मी पदत्याग करायला तयार आहे. दळवींचे सहकारी आणि रायगड जिल्ह्यातील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तर या व्हिडिओ मागे सुनील तटकरे असल्याचं म्हटलंय. सुनील तटकरेंचं आमचं जे काही आता शीतयुद्ध संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नगरपालिकांच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे सुरू आहे आणि दोघांनी मिळूनच हे कृत्य केलं असणं की शिवसेनेचे आमदार बदनाम कसे करायचे हे काम सुनील तटकरे सातत्याने प्रत्येक संधी त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत. या व्हिडिओमुळे विरोधक सरकारवर चांगलेच बरसलेत. याची चौकशी देखील केली जाऊ शकते. पण हा व्हिडिओ दानवेंपर्यंत कुणी पोहोचवला, हा सवाल सध्या तरी अनुत्तरितच आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.